नमस्कार, मी दादा महाराज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अध्यात्म आणि विज्ञान, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, भक्ती आणि भक्तीचं नाव वापरून केलेला काळा बाजार या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे. स्वामींचं नाव वापरून अलीकडं बरेच जण काळा बाजार करत आहेत, फसवणूक करत आहेत, भोळ्या भाबड्या जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वामींच्या नावाला कलंक लावत आहेत काही जण. या लोकांना एक साधासा प्रश्न विचारावा वाटतो. तुम्ही जर स्वामी भक्त असाल, स्वामींची महती गात असाल, स्वामींचे विचार सांगत असाल, तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की स्वामी समर्थ म्हणजे काय? का म्हणायचं स्वामी समर्थ? स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी समर्थ हेच का नाव आहे? आहे माहिती याच्याबद्दल काही? नाही. स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ शोधायला आपली पूर्ण हयात निघून जाईल, पिढ्यानपिढ्या निघून जातील. या शब्दाचा लाखो अर्थ आहेत, हजारो अर्थ आहेत या शब्दाला, पण त्यातीलच एक स्वामी या शब्दाचा शब्दशः अर्थ जर घेतला तर स्वामी मधला स्व म्हणजे स्वतः, आणि पुढचं अक्षर आहे मी म्हणजे स्वतः मी. स्वामी म्हणजे स्वतः मी. समर्थ म्हणजे सक्षम, त्या योग्यतेचा. मी स्वतः सक्षम असेन, त्या योग्यतेचा असेन, तेव्हाच माझं सर्व कार्य सिद्धीस जाईल. तेव्हाच दत्तगुरू स्वामी समर्थांच्या रूपानं मला आशीर्वाद देतील. ना की असले काही दादा, स्वतःला दादा म्हणून घेणारे जे तोडगे सांगतायत. इकडच्या कोपऱ्यात अगरबत्त्या लावा, अमावस्येच्या रात्री तिकडल्या कोपऱ्यात नारळ फोडा, इकडं लिंबू टाका, तिकडं लवंगा जाळा, इकडं कापूर पेटवा. घरात एवढा पैसा येईल की तुम्ही मोजून थकाल. होय का? एवढा पैसा येईल? मग तुमच्याकडे आला असेल साहजिकच, आणि मोजून तुम्ही थकला असाल म्हणून वेळ जाण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ करतात का? महाराज, असं काही नसतं. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका. आणि हो, तुम्ही जनता, तुम्ही या असल्या लोकांच्या नादी अजिबात लागू नका. यातून कुणाचंही कल्याण झालेलं नाही. लवंगा पेटवून कल्याण होत नाही, कापूर पेटवून कल्याण होत नाही. लवंगा विकणारा 4-4, 5-5 मजली बंगला बांधतोय, लिंबू विकणारा 4-5 मजली बंगला बांधतोय, 4-5 गुंठ जागा विकत घेतोय, आणि तो लिंबू टाकणारा हा हाय ते पण 4 गुंठ विकून बसतोय ह्यांच्या नादाला लागून. या असल्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. अंधश्रद्धेला खतपाणी मिळेल असं काहीही कृत्य करू नका. त्याचबरोबर जोपर्यंत कोंबड्या आणि बकऱ्यांच्या जीवावर बेततंय ना, तोपर्यंत कुणाचंही चांगलं होणार नाही. ज्या दिवशी कोंबड्या आणि बकऱ्या आझाद फिरतील, बिनधास्त फिरतील, त्यांना जीवनदान मिळेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वामी समर्थ आशीर्वाद देतील. मांसाहार टाळा, व्यसनाधीनता टाळा, भांडण तंटे टाळा, नात्यात एकोपा ठेवा. तेव्हाच स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहतील. असल्या लोकांच्या नादी लागू नका. भेटूया पुढल्या भागामध्ये पुढील माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.